हॅलो, नमस्कार फॅमिली. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्ही सध्या एकदम मजेत. सगळ्यांना सर्वप्रथम शुभ सकाळ. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावाला. सुट्टी पडलेली आहे मिथिलाच्या स्कूलला आणि आता सकाळचे वाजलेत 3:30 आणि आम्ही चाललो आहे दिवा सावंतवाडीची ट्रेन आहे. दिव्यावरून सुटते 6 वाजता. तर 6 वाजता वगैरे 6 वाजता सुटते ती. पण तिच्यासाठी लवकर जावं लागतं कारण तिला खूप गर्दी असते. तर जागा अडवण्यासाठी म्हणजे सीट मिळत नाही म्हणून लवकर जावं लागतं. तर इथून आम्ही आता डोंबिवलीवरून सकाळी 3:30 वाजता निघालो आहे. कारण डोंबिवलीवरून पहिली ट्रेन पकडली तर दिव्याला आम्ही लवकर पोहोचू आणि मग बसायला व्यवस्थित मिळेल. तर माझ्यासोबत आहे तिथे बाबा आणि मिथिला. ते बघा पुढे चालत आहेत. तर इथून आता आम्ही ऑटो पकडणार आणि मग ऑटोने बघूया तेवढ्या सकाळचा ऑटो भेटत आहेत का बघूया आपण. भेटली तर, नाहीतर आपण मग बघूया कसं काय. ते ऑटो असतात तशा. बघूया, भेटलं तर चांगलंच आहे. भेटली तर ऑटो लागलेला तर आहेत पण कोण दिसत नाही आहे. बघूया. इथे पेट्रोल पंप आहे ना जवळ, तर पेट्रोल भरण्यासाठी येतात रिक्षा. बघा एकदम सुमसाम आहे. इथे एक मागून रिक्षा येते ती बघा. बघूया आता. रिक्षा भेटलेली आहे. फायनली आता आम्ही स्टेशनला पोचलोय. पोचलोय आम्ही. ऑटो भेटली आम्हाला लगेच यायला. बॅगा खूप जड येतो. आता जाऊ इथून आपल्याला CST ट्रेन पकडून जायचं. जायचंय. इकडे दाखव, माझ्याकडे दाखव. CST ट्रेन पकडून आपल्याला दिव्याला जायचं. आता बघूया कितीची ट्रेन लागली आहे ते बघूया आपण. दिव्याला जायचं आणि मग तिथे दिवा ट्रेन आपली लागलेलीच असते. 3:30 वाजले आणि 3:30ला आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय. नशीब लगेच आम्हाला ऑटो भेटली. तसं दरवेळी भेटतेच आम्हाला. आता बघूया इथून ट्रेन कितीची भेटते. 3:34ची ट्रेन लागलेली आहे. हे बघा 3:34ची ट्रेन लागलेली आहे. स्टेशन पूर्ण खाली आहे. बघू शकताय स्टेशनला कोणच नाही आहे. फक्त जे जाणारे असतात ना लवकर भाज्या वगैरे या आणायला किंवा दादा लांब कामाला जाणारे असतात ते लोक दिसत आहेत. ट्रेन 3:34ची आहे. 3:34 आणि मिथिला मॅडम सुट्टीला चाललेल्या आहेत गावाला. सुट्टीसाठी कोकणातल्या गावी. आता आम्ही स्टेशनला पोचलोय. आम्ही टायमात आलो. ऑटो लवकर आली भेटली पण आम्हाला इथून ट्रेनच 3:34ची जी ट्रेन आहे तीच लेट आहे. अर्धा तास ट्रेन लेट आहे ना बाबू. आता 10 मिनिटात येणार. आता 10 मिनिटात येणार. 3:44 वाजले. आणि इकडची घड्याळ बघा 3:37 आणि तिकडे वाजलेत किती 3:38. आणि तुम्ही सांगा आता गर्दी झाली आहे. आणि आता तुम्ही सांगा ह्याच्यामधलं खरं टाइम कुठचा आहे. 1 मिनिटाचा फरक आहे तेवढं चालतं. आता जर ट्रेन लवकर आली असती ना आम्ही लवकर दिव्याला पोहोचलो असतो. वाला आहे 3:38 वाला. आणि तू कशाला गावी चालली असते सांग.
सांग कशाला गावी चाललेस? काय आपल्या गावाला? प्रोग्राम. आमच्या मंदिराचा, श्रीकृष्ण मंदिराचा उत्सव असतो. तर आता उत्सवासाठी आम्ही चाललेलो आहोत गावाला. आणि मे महिन्याची सुट्टी पण आता पडली आहे ना मिथिलाला. गरमीची एक्झाम झाली तर सुट्टी पडली आहे. मग आता राहू 8-10 दिवस. किती मग? 2 महिने सुट्टी पडले. 2 महिने? हो, 2 महिने कोणी सुट्टी दिली तुला? तर आता बघूया किती दिवस जमेल तसं राहणार. तर मंडळी आपली फायनली आहे ना ट्रेन आली आणि आपण दिव्याला पोचलो आहे. आणि दिव्याला पोचल्याच्या नंतर बघा दिवा ट्रेन लागलेली असते तर तिच्यासाठी सीट अडवण्यासाठी लोक कशी धावत आहेत. तरी पहिल्या ट्रेनने आम्ही आलो आहे, अजून लोकल ट्रेन आल्या नाही आहेत कुठून कुठून, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. नंतर जशा लोकल येतात ना जिकडून तिकडून जास्त धावत असतात लोक सीट अडवण्यासाठी. कारण ह्याच्यामध्ये कसे जनरल डबे असतात ना, काही लोक तर आहे ना रात्रीपासून येऊन इथे बसतात, म्हणजे रात्रीपासून सीट अडवतात. आता हे लोक जे आहेत ना आमच्या बाजूला बसलेत ते बिचारे रात्री 2:30 वाजल्यापासून येऊन, म्हणजे ते दिव्यालाच राहतात, रात्री 2:30 वाजल्यापासून इथे सीट अडवण्यासाठी येतात. कारण त्यांना लांब जायचं असतं ना, कणकवली कुडाळ त्या साईडला वगैरे. तर बघा अजून लाईट्स वगैरे लागल्या नाही, ट्रेनला अंधार आहे आता. थोड्या वेळाने लागल्या. तिथपर्यंत आमच्या मिथिला मॅडम इथे झोपल्या. नशिबाने लकीली आम्हाला बसायला जागा मिळाली आहे. आम्ही पण विचार करत होतो की रात्री येऊन सीट अडवायचा वगैरे, पण नाही पॉसिबल झालं आम्हाला. तर बरं झालं नाही आलो आम्ही, म्हणजे लवकर पहिल्या ट्रेनने आलं ना तर बसायला जागा मिळते. आणि फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे. आणि ही काहीतरी 6:30ला ट्रेन सुटते. 6:25ला वगैरे अशी ट्रेन सुटते ही. तर हे सगळे बिचारे आजूबाजूचे लोक आहेत ना ते कुडाळ कणकवली त्या साईडला जाणारे आहेत. तर त्यांना 5 वाजता म्हणजे पूर्ण दिवस जातो त्यांचा ट्रेनमध्ये. आम्ही तर 12, 12:30, 1 वाजेपर्यंत पोहोचू चिपळूणमध्ये. आम्हाला तर काही एवढं नाही आम्ही जातो. पण या लोकांचं खूप वाईट वाटते. आता मस्त छान असे निसर्ग चाललो आहे आपल्या कोकणातल्या गावी जाण्याची ओढ काही वेगळीच असते. आणि हेच हात जो निसर्ग आहे ना तो पावसाळ्यामध्ये एवढा भारी दिसतो ना फुलून, म्हणजे ती तर काय अगदी नयनरम्यच गोष्ट असते बघणे म्हणजे. आणि ही ट्रेन आहे ना, या ट्रेनमध्ये म्हणजे एक प्रकारचं खाऊ चालते की ती खाऊची ट्रेन आहे. ते तर तिकीट कमी असते या ट्रेनची, पण खाण्यासाठी खूप जास्त खर्च होतो. आणि लहान मज्जा. पण एवढी कॉस्टली विकतात ना बापरे. खेड स्टेशन आलेलं आहे, लगेच नाही आलंय. खेड स्टेशन यायला चिपळून दिसत पण नाही कुठे. पण मी खेड स्टेशन आलं तेव्हाच व्हिडिओ केला. आणि खेड येता येता आपला चिपळूण सुद्धा आलेला आहे. आणि चिपळूणमध्ये आम्ही उतरलो. ऊन आहे काय सांगू तुम्हाला, अक्षरशः चटके बसतायत. आणि स्टेशनच्या बाहेरच आमची रिक्षा, आम्ही ऑटो बोलवलेली होती. कारण हे बघा इथे एस टी सुद्धा लागलेली असते ह्या दिवा गाडीसाठी. ह्या बस म्हणजे गुहागर बस लागलेली असते, गुहागर एस टी. त्या साईडला जाणाऱ्या लोकांसाठी एस टी असते. ते ह्या एस टीला जाण्यासाठी पण लोक धावत येऊन जागा अडवतात. पण एस टीचा प्रवास मिथिलाला आणि मला दोघींनाही सहन होत नाही. आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आधीच ऑटो आहे. तर हे दादा नेहमी आम्हाला गावाला जाताना कधी पण घ्यायला येतात ऑटोने. आणि ऑटोने जाताना एवढं ऊन लागत होतं, म्हणजे वाऱ्यासोबत त्या नुसत्या उन्हाच्या झळाळ्या एवढ्या मारत असं वाटत होतं काही करपूनच पूर्ण जायला होणार आहे. आणि जाता जाता आम्ही चिपळूणमध्येच खरेदी करतो. जे पण काय सामान आम्हाला घ्यायचं असेल ते आम्ही मुंबईमधून नाही घेऊन येत, चिपळूणमध्येच खरेदी करतो. आणि आता आम्ही फायनली घरी पोचलोय. घरी पोचायला आम्हाला तरी पण 3-3:30 वाजले. हे आमचं पाठचं दार आहे घराचं. ह्याच्या आधी तुम्हाला होम टूर सुद्धा मी दिली होती. आणि आम्ही कधी पण एंटर करताना आहे ना घराच्या पुढच्या साईडनेच आम्ही एंटर करतो. तर आता मी चावी घेऊन चालली ओपन करायला. मिथिला मॅडम मागून येत आहेत आपल्या व्हिडिओग्राफर. तर हे असं आमचं घर आहे छान असं. घरामध्ये आलं ना आपल्या की वेगळंच सुख अनुभवतं. असं घर आम्हाला नुसतं बोलवत असतं. असं वाटतं आल्यावरती घरामध्ये घराला कडकडून मिठी मारावी की काय. पण घरामध्ये एवढी घाण झालेली असते ना. आताच मागे आम्ही शिमग्यालाच येऊन गेलो, पण तरी घरामध्ये खूप सारा धुरा वगैरे पारा वगैरे सुटतो ना, त्याच्यामुळे घाण होते. तर आता आपण घरी आलोय. खूप जास्त थकायला झालंय. आता बघूया कसं काय होतंय ते, नंतर बोलूया आता फ्रेश होऊन.
हॅलो फॅमिली. तर फायनली आपण आहे ना गावच्या घरी आम्ही पोहोचलो. तरी पण आम्हाला घरी पोहोचेपर्यंत सकाळी 6:30ची ट्रेन होती आणि घरी पोहोचेपर्यंत आम्हाला 4-4:30 वाजले. आणि इकडचं तुम्हाला नजारा दाखवते. घरामध्ये थोडे दिवस आम्ही जे पालखीला शिमग्याला आलो होतो तिथपासून आलो नव्हतो, तर घरामध्ये खूप जास्त घाण झाली होती. मग ती घाण वगैरे थोडीफार साफ केली, अजून साफ करायची आहे, साफसफाई. कचरा वगैरे जास्त काय एवढा धुरळा नाही येत, पण घर बंद असतो त्याच्यामुळे येते घाण थोडीफार होते. तर आहे ना आता मी आजच आलो आहे आणि पूर्ण बघू शकते तुम्ही पावसाचं वातावरण झालं आहे. आणि आज म्हणजे असं अलर्ट पण आलं आहे की प्रचंड घडघडाट आणि कडकडाटाने पाऊस होणार आहे रत्नागिरीमध्ये. ही बघा इकडे मिथिला आहे. तर तिने काय आराम नाही केला अजिबात. ती फक्त मोबाईलवरच आहे आल्यापासून. आणि बघू शकता पूर्ण आहे ना पावसाचं वातावरण झालं आणि थेंब थेंब पाऊस पण पडतोय. तुम्हाला थेंब हे बघा पावसाचे थेंब पडलेत. मे महिना पण आला नाही अजून, एप्रिल महिनाच आहे तर पाऊस चालू झाला आहे. तर आज मला वाटतंय की रात्रीपर्यंत पाऊस पडणार आणि घडघडतंय सुद्धा जोरात घडघडतंय, कडकडतंय आल्यापासून. मस्त वारा पण सुटला आहे. बघा गावी आल्यावर आहे ना असं मस्त वातावरण होतं ना, त्याच्यासाठीच गावची ओढ लागलेली असते आपल्या सगळ्यांना. कोकणातलं वातावरण म्हणजे एवढं भारी असतं ना या सीझनमध्ये, एप्रिल, मे, जून, जुलै. पावसाच्या वेळेला तर काय बघायलाच नको, सगळीकडे हिरवळ. आणि हे आपलं घर आहे. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये होम टूरमध्ये सुद्धा मागच्या एक व्हिडिओ आहे आपला जुना व्हिडिओ, त्याच्यामध्ये होम टूर दिली होती गावच्या घराची. तर बघू शकता असं आपलं घर आहे. छान वाटतं गावच्या घरामध्ये आल्यावर. गावी मस्त मोठं सगळे रूम असतात, मोठं सगळीकडे परिसर असतो. हे बाजूचं आमच्या काकांचं घर आहे, मिस्टरांच्या काकांचं. सेम घर आहेत, फक्त कलर पेंट वेगवेगळं केलं आहे आम्ही. तर मध्ये मध्ये लाईट जाते, मध्ये लाईट येते गावी असं पावसामध्ये. तर मंडळी खूप जास्त दमायला झालं आहे. थोडा वेळ आराम पण केला, पण अजून कामं बाकी आहेत. कारण भांडी वगैरे आम्ही सगळी बांधून जातो ना इथे, तर मग ती वगैरे थोडं घासून वगैरे मांडणीमध्ये लावावी लागतात स्टँडमध्ये. तर ते सगळं काम बाकी आहे. तर भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता गावी आलो आहे तर तुम्हाला छान व्हिडिओ बघायला मिळतीलच. आपण काय काय करू गावामध्ये तुम्हाला सगळं दाखवेन मी. जंगलामध्ये वगैरे आपण जाऊ, आंबे वगैरे लागलेत की नाही ते आपले बघू वगैरे. तर तुम्हाला सगळे व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी. आणि हा आजचा प्रवासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.